पहिलाच बॉल चालला डीपमध्ये थर्ड मॅनला आणि एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल 2 धावा आरामात त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. पहिल्याच बॉलवरती बाईटच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. हरीश केणे त्याच्या सोबतीनं आलाय मैदानावरती. अनेक साऱ्या मालिकावीराच्या किताब ज्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये पटकावल्या. डावखुऱ्या त्याचा एक संयमी आणि तितकाच विध्वंसक योगेश पाटील. इथे फटका कडक आहे ज्यासाठी केनेला ओळखलं जातं. केनेनं मारलाय आणि असा मारलाय की सीमा पार गेलाय. चिकनगरचा ब्लास्ट आज बदलापूर नगरीमध्ये दहाडलाय. आलाय षटकार पहिला जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीमसाठी. या दोन्ही बॅट्समन खूप घातक आहेत. एका बाजूला आक्रमकता तर दुसऱ्या बाजूला संयम टेम्परामेंट. माझ्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये कल्याण डोंबिवलीपासून झालेली सुरुवात आणि आजवर नेहमीच मॅच विनर प्लेअरची चर्चा झाली ना तर ए लिस्टमध्ये ऑलवेज टॉप अँड ऑलवेज फेवरेट जर डावखुरा त्याचं कोणतं नाव आहे तर योगेश पाटील. सेन्सिबल क्रिकेटच्या जोरावरती ज्यानं सोनारपाडा गावाला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकून दिला. सोनारपाडा गावाची क्रिकेटच्या पटलावरची सगळी स्वप्न साकार केली. असं सोनारपाड्याचा डोंबिवलीकरांचा लाडका स्ट्रायकर एंडला येतो आता योगेश पाटील अर्थातच बालट्या. एक सिंगलला स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजे 9 धावा. एक षटकार आला एक डबल बाईकच्या स्वरूपात म्हणजे 2 चेंडू अगदी आपण पाहिले चांगले देखील राहिलेत. भानुदासत बॉलिंग ट्रॅकवर एक लेजंडरी क्रिकेटर मुरबाड परिसरातून. इथे बॅटच्या समोर लॉंग ऑफला बॉल महेश आहे त्याच्या हाताला चाटून पुसून निघून गेलाय. अगदी लागला या फटक्याचा चटका आणि बॉल गेला सीमापार. आला षटकार पहिल्याच बॉलवरती बिग हिट आणि षटकारानं डाव सुरू झालाय योगेश पाटीलचा. भानुदासांच्यावरती आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं आता हलक्या हातानं. याचीच तर चर्चा करत होतो आपण. म्हणालो ना की आक्रमकता आणि संयम या दोन्हीचा मिलाप म्हणजे योगेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे हरीश केने. असे ओपनर बॅटर्स मैदानावरती असतील तर तितकंच घातक ठरेल. अंपायरच्या भूमिकेत राजा दादा. बॉल तयार. वॉट बॉल परफेक्ट यॉर्कर एनी फॉर्मॅट. रबर बॉल क्रिकेट असू दे टेस्ट असू दे T20 ODI किंवा T10 नावाचा फॉर्मॅट आला. क्रिकेट कुठलंही असू द्या ऑलवेज यॉर्कर म्हणजे एक बेस्ट वेपन आहे. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजेच 15 धावा 16 धावा 2 सिंगल 1 डबल आणि 2 षटकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे. 16 धावा धावफलकावरती. जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीनं आतापर्यंत उभारलेत. मागचा सामना खूप चांगला झाला. 62 धावेचं लक्ष आणि शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आला होता सामना. आता मॅच अगदी आपण पाहता 4 षटकांची आहे. ही देखील तितकीच चांगली रंगेल यात शंका नाही आहे. पुढच्या खेळणाऱ्या टीम्स वेळेवरती या कारण आज फायनल डे जास्तीचा वेळ आपल्याकडे नसणार आहे. बाडान पॅडमध्ये होता यॉर्कर त्याला फ्लिक केलं मिडविकेटला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. विलास वारगडे एक मुरबाड विभागातील नामवंत अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि तितकंच मोठं अगदी लेदर बॉल क्रिकेट देखील त्यांनी खेळलं. मुरबाडमध्ये देखील एक सोनारपाडा नावाचं गाव आहे. त्या सोनारपाडा गावाच्या नावासाठी ज्यांना अनेक वर्ष दिली. वेल स्टॉप खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवलं त्या ठिकाणी 2 आणि 2 धावाच्या मदतीनं धावफलक पुढे जाणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी 2ने पुढे जाते आहे 18 या आकड्यावरती. 19 या आकड्यावरती. या ओव्हर्समध्ये आतापर्यंत 3 रन आलेत. बाटन पॅडमध्ये होता लोवा फुल टॉस हलक्या हातानं टर्न केला ऑन साईडला आणि रबर बॉल पडल्यानंतर उसरी तर घेणारच आणि फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषा पार चालला. आलाय चौकार हरीश केनेच्या बॅटमधनं. हरीश केने अर्थातच पिंट्या खूप चांगली बॅटिंग सातत्यानं करत आलाय.
40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 शतके आली आहेत. एक हरेश केनेच्या बॅटमधनं आणि एक आलं निलेश म्हात्रे मोठागाव यांच्या बॅटमधनं जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती. इथे स्टँड अँड डिलिव्हर बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर जसा आला तसा उडवलाय सीमारेषा बाहेर. एक उत्तुंग षटकार 29 वरती पाहता पाहता हे धाव फलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. खूप सुंदर बॅटिंग करतो हरेश केने. कमबॅक करावं लागेल विलासला, क्षमता तो देखील ठेवतो. हा फिरवला याचीच चर्चा करत होतो की कमबॅक करू शकतो, क्षमता हा देखील ठेवतो. फक्त मुरबाडचं क्रिकेट नाही, सोनारपाड्याचं नाही, तर घाट घाट का पाणी पीकर एक खिलाडी आज अपने काबिलियत तक पहुंचा. अनेक वर्ष खूप मोठं व्यवसाय क्रिकेट विलासनं देखील खेळलाय. हा देखील टाकला होता बॅक ऑफ द हँड. अभी जास्त उडाला नाही आहे बॉल. मागचा जसा टॉस झाला त्या उसळीनं बीट केलं होतं हरेशला. आता बॅटवरती जरूर आलाय, मात्र 2 धावा धावफलकावरती मिळतील. धावफलक 2ने पुढे जाणार आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे 31 धावा. पहिल्या षटकात 16 आल्यात, दुसऱ्या षटकांमध्ये 15 धावा आल्यात. 2 ओव्हरमध्ये 31 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. जागृती स्पोर्ट डोंबिवली आता 40+ देखील रिप्रेझेंट करते आहे. हे देखील तितकीच चांगली गोष्ट आहे. राहुलदादा स्वतः क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतो आणि अनेक वर्ष जागृती स्पोर्ट्सनं कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला स्पेशली यंग टॅलेंटला संधी देण्याचं काम केलं आहे. आज लेजंडसाठी देखील एक प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून केला जातो. अनेक तारे सितारे आज या टीममध्ये खेळताना तुम्हाला दिसतील. कल्याण डोंबिवलीचं 40+ जगाच्या पाठीवरती एक आदर्श ठेवावा अशी संघटना आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांना, जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कोणत्याही 40+ टीमच्या अगदी परिवारामध्ये त्याच्या मुलाचं मुलीचं लग्न असेल, अगदी एक निस्वार्थी मैत्रीभाव आणि रक्ताच्या नात्यापेक्षा क्रिकेट किती मोठं आहे हे सांगण्याचं काम ही संघटना करत असते. त्या प्रत्येक लग्नासाठी तब्बल 1 लाख रुपयाची आर्थिक धनराशी संघटनेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीच्या 40+ प्लेयर्सच्या खरं तर त्या लग्न सोहळ्यासाठी प्रसंगी दिली जाते. एक हक्काची मदत एक परिवारातील सदस्य म्हणून अशा संघटनेला बिलॉंग करणारे सगळे प्लेयर्स आज तुम्हाला खेळताना दिसतात बदलापूर नगरीमध्ये. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या मैदानावरती. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3 धावफलकावरती धावा 2 जोडला जातील आणि 2ने स्कोर पुढे चालला 33. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहता लक्ष्मण मॅन फ्रॉम आनंदवाडी. खुलवा टप्प्याचा बॉल चालला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी धावफलकावरती पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे 34. अगदी शांत आणि संयमानं दोन्ही बॅटर स्ट्राईक रोटेट करतात. संधी मिळाली की मोठे फटके खेळतात आणि मोठ्या मोठ्या रन्स सध्या बनवू लागलेत. 34 धावा गुंतालिकेवरती आल्यात. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, कमीत कमी 60. आता ऑन साईडला नटराज स्टाईल वळवलाय. जसा अर्ध्या विकेटवरती पडला ना त्याच्यावरती नजर होती. हाफ ट्रॅकरला भिरकावून दिला सीमारेषा पार आणि म्हटलं जातं ना, प्रयत्न इतक्या शांततेने करत राहा की तुमच्या यशानं धिंगाणा घातला पाहिजे. आणि इतक्या शांततेनं बॅटिंग सुरू आहे. चौकार षटकार स्ट्राईक रोटेशन सगळं काही आहे आणि पाहता पाहता 40 वरती जाऊन पोहोचलाय जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीचा हा संघ. खूप सुंदर बॅटिंग सुरू आहे. आज विकेट जात नाही आहेत. अगदी पहिला सामना फक्त 1 विकेट गेली अवघ्या 8 ओव्हरमध्ये. बॉल चालला आता फाईन लेगला. दिशा खराब. वाईट बॉल त्याच्यावरती आला चौकार आणि आता मात्र जखमेवरती मीठ चोळलं गेलंय. कारण या 5 आता वेगामध्ये पुढे घेऊन जातील. डायरेक्ट 45 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि अवघ्या 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लक्ष्मण आवर्जून एक चांगले गोलंदाज आहेत. नेहमी चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. मग आता इथे मोठा फटका आल्यानंतर एक चांगला गोलंदाज देखील आपली लय भरकटू शकतो हे मैदानावरती सिद्ध झालं आहे. ट्राय बट डोंट क्रॅप. प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर ज्याला म्हटलं जातं ना, यू कॅन डू इट. विकेट काढावी लागेल. इथे लक्ष्मण ताणलेला आणि इथे विकेटच्या शोधात बॉल हवा. त्या डीपमध्ये फिल्डर्स देखील उपस्थित आणि यावेळी देखील फिल्डरला बीट करून बॉल सीमा पार. इकडे संधी होती चौकार अडवण्यासाठी, तर थोडा कुठे का होईना वेळ तिकडे फिल्डरनं जास्त घेतला आणि त्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. 49 वरती धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आदरणीय संतोषदा मात्रे आपल्यातून रजा घेतात. थँक्यू सो मच. आपला अमूल्य वेळ दादा या स्पर्धेसाठी दिलात
आणि खूप साऱ्या शुभेच्छा. लाखाच्या घरात अगदी 24 जुलैपासून गल्ला सुरू व्हावा या शुभेच्छा. इथे देखील बॉल वाईट +4. इकडे देखील मिळतील धावा 1+4. रन्स थांबायचं नाव घेत नाही आहेत. आधीच धावा वेगानं वाहतात आणि त्यामध्ये आपण पाहताय जर एकाच ओव्हरमध्ये 2 व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती एक्स्ट्राज मिळत असतील तर रिझल्ट तुमच्या विरुद्ध जाणार आहे. 54 धावा. $54. 54 धावा. अवघड षटक सुरू आहे मैदानावरती, तिसरं आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा पोहोचले धावफलकावरती 54 या आकड्यावरती. अजून एक डॉट बॉल. आता ज्याची गरज होती फायनली तो आला भरपूर वेळानंतर. खूप महागडं राहिलं आहे षटक. अगदी या ओव्हर्समध्ये षटकार चौकार देखील आला आणि 2 एक्स्ट्रा ज्या 5-5 10 रन्स आलात ना त्या महागड्या पडल्यात. ओव्हर द विकेट. अजून एक प्रहार. वॉट शॉट आउट ऑफ दी पार्क आणि 3 ओव्हरमध्ये 60 धावेचा पल्ला पूर्ण केलाय अरेशकेने. तो सब मुमकिन आहे आणि धावफलक 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती लागलाय 60 आणि आता शेवटची ओव्हर जर योगेश पाटीलच्या वाट्याला आली आहे. एकही विकेट गेलेली नाही आहे. प्लॅटफॉर्म सेट आहे. आता फक्त त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण ऑलरेडी ज्या धावा होत्या त्या मिळाल्यात. आता एक मोठं लक्ष मैदानावरती सेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती नरेश. इंडिव्हिज्युअल बॅटिंगची जर चर्चा झाली ना आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार त्याच्या मदतीनं बॅटिंग करतोय हरीश केने 39 वरती. योगेश पाटील देखील एका षटकाराच्या मदतीनं खेळतोय. जास्तीची स्ट्राईक त्याच्या वाट्याला आलेली नाहीये. फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. नरेशचं स्वागत देखील इकडे झालंय चौकारानं आणि धावफलक स्कोर कार्डवरती 64 ऑन दी बोर्ड. 64 धावा. काबिलियत, हुनर, जज्बा, जिगर सब कुछ है इस बंदे के अंदर. म्हटलं जातं ना खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल कर देख तू भी एक सिकंदर है. योगेश पाटील कालही राजा होता आजही आणि उद्या पण. डोंबिवलीच्या क्रिकेटमधील एक आयडल प्लेअर सध्या बॅटिंग ट्रॅकवरती तुफानी बॅटिंग करतोय. मुरबाडकडे देखील दमखम आहे. मुरबाडकर देखील मोठा डाव मैदानावरती साकू शकतात. उलटफेर करण्यासाठी मुरबाडकर देखील ओळखले जातात आणि एका बाजूला मुरबाड 40+, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता जागृती स्पोर्ट्स कल्याण डोंबिवली मैदानावरती खेळती आहे. 65 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. अंतिम षटकामध्ये थोडासा पलटवार नरेशला करावा लागेल कारण जर 70च्या आतमध्ये थांबलं तर कुठेतरी संधी मिळेल बॅट्समनला. मात्र हेच टार्गेट जर 75-80 पर्यंत पोहोचलं तर मात्र कठीण होऊन बसेल कारण गोलंदाजी ताकद आहे टीमकडे. अर्ध्या विकेटवरती होता, थोड्या कमी गतीने आला त्यामुळे बॅटवरती प्रॉपरली कनेक्ट झालेला नाही आहे. सिंगल झाली या ठिकाणी. पूर्ण एका सिंगलला स्कोर पुढे चालला आहे. टीमची टोटल धावफलकावरती 66 या आकड्यावरती. अजूनही अंतिम 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 66 धावा धावफलकावरती लागलेत. काही खेळाडूंच्या बिहाफमध्ये खरं तर आज मुरबाडकडे खेळतात. होतं 40+ खेळाडू. सर्वांना सुट्टी मिळेल, वेळ मिळेल, सर्वांची तब्येत ठीक असेल असं नाही. इथे मात्र सगळं ठीकठाक आहे. कनेक्शन वेल आणि फाटका कनेक्ट योगेश पाटीलच्या बॅटमध्ये झाला आहे म्हणजे स्वीट साऊंड ऑफ द टक आणि बॉल सरळ चाललाय सीमा पार लॉंग ऑफच्या बाहेर आलाय. दमदार फटका षटकार मंत्रमुग्ध करतोय बालट्या. यासाठीच तर ओळखलं जातं. खरं तर या फलंदाजीला पाहण्यासाठी अनेक डोंबिवलीकर सकाळी 9:30ची बस पकडून खरं तर प्रीमियर कॉलनीचं ग्राउंड गाठायचे. जशी कुणाला गाडी मिळेल कुणाला सायकल ट्रॅव्हल करून अगदी योगेश पाटीलची बॅटिंग पाहायला प्रत्येकजण पोहोचत आला आणि अनेक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी देखील ज्या नावानं दणानून सोडली आणि सोनारपाडा गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं आणलं तो बालट्या सध्या बॅटिंग करतोय.
अजून एक मारलाय, आता सडक पे कडक मारलाय आणि बेधडक टीम जाऊन पोहोचली आहे जागृती स्पोर्ट डोंबिवली थेट 78 वरती. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा उच्चांक जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीच्या नावावरती. आम्ही उतरतो मैदान गाजवायला आणि सांगतीये टीम जागृती स्पोर्ट्स रेकॉर्ड तोडायला. आणि 78, कालच्या दिवसामध्ये 76चा रेकॉर्ड होता, आज 78 कंप्लीट झालेत. आणि अजूनही एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 78 ऑन दी बोर्ड. अजून ऍड होतील रन 6. सलगचा मारला तिसरा, म्हणून तर म्हणालो 3 ओव्हर 60 झालेत. बाल्ट्यासाठी प्लॅटफॉर्म सेट आहे आणि बाल्ट्यानं आता सेट प्लॅटफॉर्म वरती सरळ थेट वाट लावली आहे आणि स्कोर जाऊन पोहोचवलाय 84. नॉट आउट 84. एकदा जोरदार टाळ्या उद्या या टुर्नामेंटचा उच्चांक आणि सर्वाधिक मोठी भागीदारी योगेश पाटील आणि हरेश केनेच्या नावावरती. आणि म्हणून तर म्हणालो बाल्ट्या सुरुवातीला शांत असतो, वेळ आली की आक्रमक होतो आणि ते त्यानं करून दाखवलं. 84 धावेची विस्फोटक बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी सलामीला येऊन साकारली आहे आणि 85 धावेचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभारलंय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीमनं. जशी मॅचला सुरुवात कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव. या आवाज ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समोर. पुन्हा एकदा बदलापूरच्या मानकिवली गावाला क्रिकेटच्या पटलावरती खेळाडूंनी तर ओळख दिली, पण एक समालोचक म्हणून ज्यांनी मानकिवली गावाचं नाव नेहमीच बदलापुरामध्ये अभिमानानं मिरवलं, असा बदलापूरचा मानकिवलीचा सर्वांचा लाडका हवा हवासा वाटणारा आवाज राहुल चव्हाण आपल्या समवेत. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या जोरू पालमेल. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कृपा देव सर्व कार्येषु सुरदा. आई तुळजाभवानी मात्र नमन करून, आई एकवीर मात्र नमन करून आज खरं तर या स्पर्धेला आपण पुढे आता सुरुवात करू भवानी मातेच्या आशीर्वादानं. आज 40+ क्रिकेट आपल्याला जोरू पाहायला मिळेल आणि पहिला सामना खरं तर इथे जिंकला होता टीम वेळ दिले पण बदलापूर्ण. आणि आता दुसरी मॅच एका बाजूला मुरबाड 11 मुरबाडचं क्रिकेट आपल्याला जोरू पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला JSCC डोंबिवली कल्याण डोंबिवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना मैदानावरती रंगतो आहे. मुरबाड टीम आपला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा.
पूर्वार्धामध्ये खरं तर 84 धाबा बनले आणि आता 85 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. विलास वारगडेच्या साथीनं तुम्ही बॅट्समन पाहताय मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. विलास आणि नरेश ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आणि 85 धाबाचं लक्ष आहे या मॅचमध्ये आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही पाहताय आता ही सलामी जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओन नंबर 1 मंगेश. शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली आयोजित वरुण इम्प्रा ट्रॉफी द महाराजा रॉयल रिसॉर्ट याच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि आता बॅटला होती सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विच ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. चांगला क्रिकेट आज देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेश तयार होतं लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं, राईट आर्म राऊंड द विकेटनं आणि पहिला बॉल प्रचंड बेग आणि बेगासोबत अचूक टप्पा, त्यामुळे डॉट बॉल जी समाप्ती होत असताना सॅकिंग येण्यावरती विलास वारगडेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत गोलंदाज मंगेश. 85 धाबा या मॅचमध्ये चेस करायचे आहेत याच शंकाने बॅटिंग व्हायला हवी. फुल टॉस खेचला आडवा बॅटनं जाईल बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विलेसच्या बॅटमधून झाली आक्रमणाला सुरुवात. सिक्सर. षट करायला आहे. धावफलक 6 या आकड्यावरती पार मिळेल. 85 धाबाचं टार्गेट. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईट्स एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते बाल केली. धावफलक 7 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना धावफलक आपल्याला पार मिळेल या मॅचमध्ये. विलासच्या साथीनं नरेश. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका 20 मध्ये घेण्याचा प्रयत्न. खेळाडू डीपमध्ये पोहोचतील बेगानं. एक सिंगल तिथे एक पटी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. लगेच 2 धाबा इथे बेगानं एक पटला जातील आणि आता तिसरीचा प्रयत्न करतात नरेश. थांबवलंय पूर्णपणे या मॅचमध्ये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे एकदा टीमची टोटल 9 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना मंगेश ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला अलोंग द कार्पेट. बॉल जाईल डीपमध्ये मिड विकेटला. खेळाडू उपस्थित होते. फक्त सिंगल इथे एक पट जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक देखील पुढे सरकत असताना आतापर्यंत 10 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. त्या मॅचमध्ये ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना मंगेश. इथे देखील बॅटचा टॉपेज आणि त्यानंतर तुम्ही पाहताय स्वतः गोलंदाज पुढे सरकला आणि अखेर धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असताना टीम मुरबाड 11 संघाला. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज
लालचंद ओव्हर नंबर 2. सुरुवात झाली या मॅचमध्ये. लालचंद आलेत बॉल ट्रॅकवरती. मनोज पथारे यांच्या 3 बॉल 3 सिक्ससाठी चंदू मेहर एरंदळ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. लालचंद राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. पहिलाच बॉल चांगला फटका. गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोजच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथून देखील सिंगल मेल. सिंगलच्या जोरावरती आता पुन्हा येतं धावफलक 16 एकड्यावरती. आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 85 धावा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगानं बॅटिंग पाहायला मिळेल. इथे देखील यष्टीरक्षक बीट झालेत रवी बाहिले आणि त्यानंतर जसे झाले बीट बॉल निघालाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. धावफलक 20. या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत रवी बायलेला तुम्ही पाहताय मॅम फ्रॉम वसार. या मॅचमध्ये 40+ चांगले खेळाडू आपल्याला दोन्ही बाजूला पार मिळतील. मग एका बाजूला मुरबाडचा विचार केला तर मनोज असतील, विलास असतील मॅम फ्रॉम सोनारपाडा मुरबाड. तर दुसऱ्या बाजूला रवी बायले वसार, त्यासोबत योगेश पाटील सोनारपाडा असे खेळाडू चांगले खेळाडू तुम्हाला जरूर या मॅचमध्ये खेळताना दिसतील. येतोय चौकार. वेलकम स्वागत आहे. शहापूरची आणबान शान मुन्ना पठाण सरांचं आगमन झालं आज इनॅक्शनमध्ये. खरं तर नेहमीच पंचगिरी त्यांची आपण जरूर पाहतोय, परंतु आज त्यांचंही क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पठाण की पॉवर आज मैदानावरती जरूर दिसेल. बॉल तयार. राऊंड द विकेट. आडबा बॅटनं चांगला फटका. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याला हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेशच्या बॅटमध्ये होतो एक देखना फटका. चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 28 धावा. धावफलकावरती आपल्याला जरूर पार मिळतील. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 11 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकत असताना. ओव्हर नंबर 3ला सुरुवात होती. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे बहाल केली. धावफलक 29. जितू आलेत बरोबर ट्रॅकवरती. पुढचा बॉल. यावेळेला देखील लोबर फुलटस बॉल होता. त्याला मात्र आडवा बॅटनं घेतल्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर तुम्ही पाहता इथे अजून एक डॉट. बॉलची समाप्ती होत असताना धावफलक 29 आकड्यावरती पूर्णपणे आता थांबलं. या मॅचमध्ये 85 धावा चेस करायचे आहेत. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी.
इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाही आहे, कनेक्शन नव्हता आणि अखेर डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू उपस्थित. इथून सिंगल डबलनं आता काम चालणार नाही आहे मॅचमध्ये, कारण 85 धाबा जर चेस करायचे आहेत तर 85 धाबाचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला बाईकने प्रवास करून जमणार नाही, तर इथून हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावा लागतील, मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल या मॅचमध्ये, तर या धाबा चेस होऊ शकतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं, प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनला, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा सिंगल. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा वापर करण्यात येतो या मॅचमध्ये आणि सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा धावफलक आता कासवाच्या गतीने पुढे जात असताना या मॅचमध्ये अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 54 धाबा चेस करायचे. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचे विडंबना करता टीम JSCC डोंबिवलीनं निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि का बॅटिंग केली आहे. गतीमध्ये मिश्रण, फुल टॉस, त्याला पाठवलंय ऑन साईडला, फेकून दिले बाउंड लाईनच्या पलीकडे. मनोज पाथारेच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. अजून 2 आले तर चंदू मेहर जे एरंदाडचे चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. हा षटकार आलाय, धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती वेगानं प्लाय होत असताना अजून एक सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला आला स्कोर लेगला तर दुसरा चाललाय लॉंग लेग सीमर पार. मनोज पथारे ऑन फायर नाव, सिक्सर. सलगचा दुसरा आलाय, तिसरा जर आला तर मग काय, मग चंदू मेहरला टीमला जावं लागेल. सलगचे 2 आले त्या मॅचमध्ये. जितूवरती आक्रमण चढवलाय, तिसरा देखील होता. फुलटॉसचा प्रयत्न आपण पाहतोय खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर एक सिंगल एकपटी जाईल. चंदू मेहरनं देखील खिशामध्ये हात घातला होता. सिंगल मेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 44. 85 धाबा चेस करायचे त्या मॅचमध्ये. अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आता जवळजवळ 41 धाब्याची गरज आहे. 6 षटकार जरी मारले तर देखील हा सामना मिळेल आता पूर्णपणे टीम JSCCच्या खात्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यांच्या बाजूनं जरूर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की जिंकणार कोण, कारण 6 बॉलमध्ये 41 धाबा देखील होतात. DK सर, हे आम्ही जवळून पाहिलं आहे. फटका चांगला आहे, क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आला आहे. आणि DK सरांची स्माईल क्या बात आहे. पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका मिड विकेटला जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दूरच दूर, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल आता मेगानं प्लाय होती या मॅचमध्ये. धाव फलक पुढे सरकत असताना यावेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. सुरक्षक देखील बीट झालेत आणि अखेर डॉट बॉल. अजून एक चांगले चेंडूचे सांगता होतं सरा आणि आता नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत.
डॉट. बिगिट करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फरदत बा. चला वेळ दिले पण बदलापूर लवकरात लवकर या. टॉस आपण संपन्न करू. या मॅचचा मार्ग 5